अंगणेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली आहे आणि ज्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडे असतं ते जिल्हा अधिकारी मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, कशा प्रकारे नियोजन आहे? कारण गर्दी मोठ्या प्रमाणात वाढायला आहे, कारण 8:30 वाजल्यापासून गर्दीचा ओघ जो वाढला आहे तो मोठ्या प्रमाणावर कसं बघता आणि नियोजनाकडे कसं काय सांगता? श्रीदेवी भराडीची दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रा इथे संपन्न होत आहे अंगणेवाडी येथे आणि प्रशासनाने पहिल्यापासूनच इथं नियोजन केलेलं आहे आणि जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि प्रशासन यांचा पहिल्यापासून समन्वय आहे. आम्ही आधीही याच्या नियोजनाच्या मीटिंग्स घेतल्या होत्या, माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, त्यानंतर स्थानिक पण झाल्या. पोलीस प्रशासन असेल, जिल्हा परिषद प्रशासन असेल, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे ती यथासांग पार पडेल अशी अपेक्षा आहे आणि रादर खात्रीच आहे. यावर्षी फक्त असं झालं होतं की आज मतमोजणी देखील आहे जिल्हा परिषदची, त्यामुळे प्रशासन दोन्हीकडे देखील लक्ष ठेवून आहेत. आपण काही एक्स्ट्राचे ऑफिसर्स देखील मागवून घेतलेले आहेत आणि तसं आपण नागरिकांना आवाहन पण केलेलं आहे आणि जसं आपण बघतोय की लोकांनी देखील एक शांततेत आम्हाला चांगलं सहकार्य देखील करतात, हे पण आपल्याला दिसून येतं. भाविकांची गैरसोय होऊ नये, शांततेत शिस्तीमध्ये हा पार पडावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणजे यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून त्यासाठी काही उपाययोजना वेगळे काही केलेत का? याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण पोलीस बंदोबस्त असेल किंवा एक्स्ट्राचा बंदोबस्त हा देखील केलेला आहे. त्याचबरोबर अंगणी कुटुंबीय यांचं पण जे ते त्यांच्या पद्धतीने जे नियोजन करतात त्याच्याबरोबरच आपलं देखील नियोजन केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा आपला कक्ष कार्यान्वित आहेत, पोलिसांचा सेपरेट कंट्रोल रूम इथे कार्यान्वित आहे. त्याचप्रमाणे आपण यावर्षी ड्रोनद्वारे देखील नजर ठेवून आहोत. काही एक्स्ट्राचे आपण एलिव्हेटेड स्ट्रक्चर देखील उभारलेले आहेत नजर ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारे आपण समन्वय साधून आहोत. इथे नेटवर्कचे इश्यूज आहेत, त्यामुळे सॅटेलाईट फोन्स आम्ही यावेळेस जास्त डिप्लॉय केलेले आहेत, त्यामुळे प्रशासनाचा एकमेकांशी समन्वय राहील अशा पद्धतीने आमचं. राजकीय मुवमेंट होण्याची शक्यता आहे, म्हणजे काही नेते येण्याची शक्यता, मग त्यासाठी त्यांची गैरसोय होण्यासाठी काही उपाययोजना आहे वेगळ्या? यावर्षी आचारसंहिता आहे, परंतु त्यांच्यासाठी आम्ही वेगळं नियोजन आपण केलेलं आहे, तर त्यांची गैरसोय होणार नाही याचं आम्ही खात्री हे करू. जिल्हा प्रशासनाने हे चोख नियोजन केलेलं आहे, याची प्रतिक्रिया मात्र जिल्हाधिकारी यांनी देताना पाहायला मिळाली. कॅमेरामॅन अजयसह अनंत पाताडे, TV9 मराठी, अंगणेवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.